नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनल मध्ये। आज करूया मटर पनीर। इथे मी एक छोटी पळी दही घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता हे मसाले टाकून घेऊ। त्यामध्ये लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, नंतर ही धणे जिरे पूड आहे 1 चमचा, नंतर हा किचन किंग मसाला आहे आणि हा गरम मसाला, नंतर ही थोडीशी कसुरी मेथी। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। दह्यामध्ये मसाले आपण सर्व मिक्स करून घेतले, ते बाजूला ठेवू। आता पनीर फ्राय करण्यासाठी मी थोडंसं तेल आणि बटरचा यूज करू शकतो। पनीर आपलं पाणी बाजूला मस्त फ्राय करून घेऊ। अगदी त्या फ्राय केलेल्या कढईमध्येच आपण हे आता फोडणी करणार आहोत। त्यामध्ये आता आपण टाकतोय हे खडे मसाले। त्यामध्ये 1-2 लवंगा, 2-3 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 1 मसाला विलायची आणि अगदी थोडेसे छोट्या चमच्याने अर्धा चमचा शहाजिरे आहेत। लगेचच आपण कांदा पण टाकून घेऊ। 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून त्यालाही थोडंसं फ्राय होऊन घेऊ। कांदा आपला लाल झालेला आहे। आता आले लसणाची पेस्ट टाकून घेऊ। त्याला 1 मिनिटभर मस्त कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करू। हे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ। त्यातच आपण मीठ पण टाकून देऊ। अगदी आपल्या मटर पनीरच्या मापाने मीठ घेतलेलं आहे ते सर्व टाकून देऊ। 1 चमचाभर आपल्याला भाजीला पुरेल एवढी हळद। आता छान तेल सुटेपर्यंत मस्त आपण परतून घेऊ। आता आपण दह्यामध्ये मिक्स केलेले हे सर्व मसाले आपल्या फोडणीमध्ये टाकून घेऊ। मसाल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी टाकू, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत आणि अगदी 1-2 मिनिट आपण झाकण ठेवू, म्हणजे मसाले छान परतून निघतील। मस्त आपले मसाले छान फ्राय झाले, तेल पण सुटले। आता आपण हे मटर टाकून घेऊ। पुन्हा एखाद मिनिट त्याला वाफलून घेतल्यासारखं करू। आता आपण ही अर्धी कोथिंबीर आता टाकू, नंतर हे पनीर पण, आणि आपले मटर थोडेसे मऊ झालेत। आता पुन्हा पनीर बरोबर थोडेसे पाणी टाकून थोडेसे अजून शिजवून घेऊ। हे मिक्सरचं भांडं धुवून अगदी अर्धा कप आपण त्यात पाणी टाकू। पुन्हा एकदा सर्व हलवून घेऊ आणि पुन्हा 1-2 मिनिट झाकण ठेवू। मस्त आपलं सर्व भाज्या वगैरे शिजून निघतील। तयार आहे आपलं मटर पनीर। तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।